रेडिओ सिटी 95 FM तुम्ही ट्यून इन केलेला आहे आणि आरजे हर्षदा तर तुमची इव्हनिंग बेस्ट करण्यासाठी येतेच. आपल्या कोल्हापूरमधले असे काही डॉक्टर्स की ज्यांनी त्यांच्या फील्डमध्ये खूप छान कामगिरी केलेली आहे आणि त्यांचा आपण सन्मान करत आहोत. आणि तो सन्मान ज्यांच्या हस्ते होणार आहेत अशा आपल्या स्पेशल गेस्ट, आपल्या कोल्हापूरच्या स्पेशल अभिनेत्री आज आपल्या बरोबर असणार आहेत. हॅलो, हाय हर्षदा. सो आम्हाला तुझ्या स्टाईलमध्ये तुझी ओळख ऐकायला आवडेल. कसं काय कोल्हापूरकर, कसं आहेसा, बरं आहेसा ना? नाही, लई दिवसांनी रेडिओ सिटीला आलेलो आहे, पण हरकत नाही, बघत आहे. आणि सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष खूप छान जाओ. कारण एक फिल्म येते माझी या वर्षामध्ये, एप्रिलमध्ये रिलीज होईल ती. आणि जिकडे मी लीड करते ऍज अ हिरोईन, तिकडे खूप वेगळी आणि काहीतरी सोशल एक सब्जेक्ट आहे जो सगळ्यांनाच बघायला आवडेल. तिकडे मी म्हणजेच ग्रे शेड मध्ये दिसणार आहे. ओके ओके. आणि जानेवारी मध्येच ती रिलीज होती. तर स्टे ट्यून विथ सोनाली पाटील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रेडिओ सिटी 95 FM. आपल्या सगळ्या हेल्थ केअर हिरोजसाठी आणि सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आपण 2025 मध्ये आता पदार्पण केलेलं आहे. हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग. मी आरजे हर्षदा. रेडिओ सिटी 95 FM वरून तुम्ही माझा इव्हनिंगचा शो ऐकत असता रोज संध्याकाळी 5 ते 9 या वेळेत. आणि सगळ्यांना माझ्याकडून सुद्धा हॅपी न्यू इयर. आणि आज आपण हेल्थ केअर हिरोज अवॉर्ड साठी सगळे एकत्र आलेलो आहोत. तर सगळे जे प्रमुख पाहुणे आहेत तर त्यांचं सुद्धा स्वागत आहे. आणि सगळे जे मान्यवर आणि उपस्थित आहेत तर त्यांचं पण मी स्वागत करते. तर आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जे आहेत तर त्यांची मी थोडक्यात माहिती सांगते. जे उपस्थित गेस्ट आहेत तर त्यापैकी पहिलं नाव आहे वसंत भोसले सर, जे की लोकमतचे संपादक आहेत. राजकीय आणि सामाजिक सगळ्या गोष्टींचा त्यांना बराच. पाटील, ज्या की एक नोन फेस आहेत, कोल्हापूरचा ओळखीचा चेहरा. तुम्ही मोठ्या पडद्यावरती त्यांना बघितलेलंच असेल. आणि बिग बॉस मराठी सीझन 3 मधून त्या दिसलेले आहेत. या व्यतिरिक्त बरेच सगळे नाटक, सिरियल आणि अल्बम सॉंग्स, यातून तर एंटरटेनमेंट विश्वात त्यांनी खूप छान आपली ओळख निर्माण केलेली आहे. पण आपल्या या अवॉर्ड शोची सुरुवात जी आहे तर ती रोपाला पाणी घालून करणार आहोत. या अवॉर्ड सोहळ्याला आपण सुरुवात करणार आहोत. माझ्या लोकांना भेटायची संधी मिळते. पण असं असायचं की लहानपणीची मी माझी एक गोष्ट सांगते, कारण तुम्ही सगळेच जण डॉक्टर इकडे आहात, की हे डॉक्टर हसत का नाही. म्हणजे आम्हाला कितीही लागलं हाताला किंवा काय झालं तरी पण ही लोक हसतच नाहीत. करण्यासाठीच ते लक्षपूर्वक ऐकत असाल असावं, आता हे मला पूर्णपणे कळलेलं आहे.